नमस्कार मित्रांनो, इन्स्पेक्टर मंजू या मालिकेचा आजचा खूपच धमाकेदार भाग आपल्याला पाहायला मिळतो. मित्रांनो, चक्क मंजूला पाहायला मुलगा आलाय. माया पॅलेसमध्ये काय धमाका होणार आहे ना, आजचा भाग खूपच इंटरेस्टिंग आहे. त्यामुळे शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर मंडळी, आपण बघतोय इकडे सुर्वेंच्या घरी पाहुणे आलेले असतात. इकडे मात्र मंजू मस्तपैकी दुसरं लग्न करण्याच्या तयारीत असते आणि सत्यासुद्धा तिकडे असतो, तो म्हणजे त्या काकांच्या वेशामध्ये. मंजू आता मस्त साडीबिडी घालून तयार होते. नवरदेवाकडचे आता पाहुणे तिला पाहायला आलेले असतात. तितक्यातच आपण पाहतोय माया म्हणजेच सासूबाई मम्मी साहेब जो मुलगा असतो ना त्यांच्याशी बोलत असतात. तुमचं नाव काय, काय करता असं म्हटल्यावर आता मम्मी साहेब जी असते पटकन डोक्यावर पदर घेते. ती बोलते, माझं नाव माया सुर्वे. मित्रांनो, मुलाची आई मात्र विचारते की तुम्हाला स्वयंपाक काय काय येतो, काय काय नाही. आता मात्र ती सगळं सांगते, पुरणपोळीपासून तर तुमचं नॉनव्हेजपर्यंत सगळं सगळं येतं. आता मात्र दुसरीकडे मात्र धमाका काय, मंजू आते आपली हसत असते. ती काहीच बोलत नाही. हे सगळे आता बघतच असतात. तिकडे नवरदेवाने प्रश्न वगैरे विचारणे चालू केले. त्याच्यावर मम्मीच उत्तर देतात, आता तुम्ही आम्हाला सांगा, आमची मंजिरी तुम्हाला कशी वाटली. तर मित्रांनो, धमाका म्हणजे अक्षरशः तो मुलगा म्हणतो, मंजिरी? कोण मंजिरी? आता मात्र अहो, तुम्हाला जिच्याशी लग्न करायचे ती. इकडे मम्मी साहेब सरळ ती काडी घेते आणि त्या माणसाला अशी काही मारत सुटते ना, घरातले सगळेच आता खूप हसायला लागतात. आता मंजू डायरेक्ट तोंडावर हातच ठेवते. नेमकं काय झालं आहे मित्रांनो, आजचा भाग मात्र खूपच रंजकदार दाखवला आहे. तर आजच्या भागाच्या सुरुवातीलाच आपल्याला आता असं पाहायला मिळतंय, सत्यदादा आपला काकांच्या वेशात आलाय. घरच्या लोकांना आता त्याने सगळ्यांना इकडे जमा केलंय. इकडे तो आता आर्यनची चांगली खरडपट्टी काढत असतो. कशी? तर आता इकडे तो आर्यनला विचारतो की काय रे, कोण आहेस तू, इथे काय करतोयस, इथे का राहतोस तू. इकडे आर्यनला काही सुचत नाही, काय उत्तर द्यावं काय नाही. तो आता चांगली तत्पपस होते. तो आता मध्ये मध्ये इंग्लिश शब्द बोलतो. तेव्हा आता सत्य बोलतो, तुला म्हटलं ना मराठी भाषेतच बोलायचं. आता मात्र तो इंग्लिश भाषा बोलणार. तिकडे सत्या त्याची चांगली खरडपट्टी काढत असतो. इतका त्याचा अपमान करतो ना, तो बोलतो, मला सांग तू इथे का राहतोस. आता मात्र तू इथे सत्या नाही आहे आणि तू यांच्या घरात काय करतोस. मधल्या काळामध्ये म्हणजे माझी आणि सत्यादादाची की नाही मैत्री झाली होती. कामानिमित्त आम्ही भेटलो होतो, एकत्र काम करायचो, आमची चांगली मैत्री झाली होती. पण आता सत्यादादा नाही आहे, मग त्यांच्या घराला कुणाचा तरी सपोर्ट पाहिजे ना, म्हणूनच मी इकडे राहतोय. असं म्हटल्याच्या नंतर आता मात्र एक आधार म्हणून मी इकडे थांबलोय. आता असं सगळं बोलत असताना मध्ये मध्ये परत त्याचं इंग्लिश. आता मात्र सत्या त्याची अशी काही परीक्षा घेतो ना मित्रांनो, त्याला काहीच सुचत नाही आर्यनला आता काय बोलू काय नाही. सत्याची जी ॲक्टिंग असते ना, एक नंबर बदमाश खडूस काकासारखी ॲक्टिंग. आता घरातले सगळे, माया वगैरे चांगलीच घाबरते. इकडे बलमाला पप्पाला तर चांगली मजा येत असते. आर्यनची चांगली फजिती होते हे बघून. सत्य मात्र बोलतो, काय मग आता मला सांग, सत्या इथे नाही, मग तू इकडे का थांबलास, सांग बोल पटकन. सत्यादादा नाही आहे म्हटल्यावर त्यांना काहीतरी आधार पाहिजे. अरे तुझा आधार कशाला, मरायला तुझा आधार पाहिजे. अशा प्रसंगात तू काय मदत केली आहेस त्यांची. अच्छा, म्हणजे तुझा बाप काय तर कार्यकारी आहे म्हणून तू असंच कामं करत बसलास का. तुझं घरदार काय आहे की नाही, तुला प्रॉपर्टी वगैरे. तिकडे तो बोलतो, हो आहे ना, मला त्यांच्यासोबत राहणं जास्त गरजेचं वाटलं म्हणून मी. आता मात्र सत्य त्याला बोलूच देत नाही. तुला एक अट मान्य करावी लागेल. तुला जर इकडे माया पॅलेसमध्ये राहायचं असेल तर तुला आतापासून भाडं द्यायला लागेल. इकडे मम्मीला आता इतका राग येतो ना, आर्यनला तर काहीच समजत नाही काय बोलावं काय नाही. त्याची पुरती धांदलच उडते. मम्मी म्हणते काही गरज नाही भाडं वगैरे घ्यायची. इकडे सत्या बोलतो, ए माया, महामाया, चल चुपचाप बसायचं इथं, आगाऊ बोलायचं नाही. सातबाऱ्यावर माझं नाव आहे, नाहीतर तुला या घराच्या बाहेर काढेल आणि तुझ्याकडून भाडं घेईल. माझे नियम सगळ्यांनी पाळायचे. इकडे महामायाला मात्र सत्या गपचूप बसवतो आणि इकडे भाडं द्यायचं की नाही असं म्हटल्याच्या नंतर तो बोलतो, हो मी भाडं द्यायला तयार आहे बरं का. आता मात्र इकडे प्रेक्षकांनो मम्मी साहेब बोलतात. इकडे आता ती आता काही बोलणार, तिचा जो घाबरटपणा आहे तो सरळ सरळ तिचा दिसूनच पडतो. मित्रांनो, परत आपला सत्यदादा काय म्हणतो, ए महामाया, माझी नाचसून घरात नाही आहे आणि ही बाहेरची व्यक्ती घरामध्ये, हा कसला नियम आहे का तुझा, सांग बरं ती केव्हा येणार आहे. या घर म्हणजे काय काय बाहेरच्या लोकांची धर्मशाळा आहे का, तू प्रत्येकाला जागा देतेस. घरच्या लक्ष्मीला तू बाहेर काढलं आहे, तुला काय वाटतं की नाही गं. मला काही ऐकायचं नाही आहे, आत्ताच्या आत्ता सगळे जा, माझ्या नाचसुनेला मान सन्मानाने घरी घेऊन या. असं म्हटल्याबरोबर आता तिला धक्काच बसतो. इकडे सत्य आर्यनकडे बघतो, त्याला आता बोट दाखवत बोलतो, ए ऐकलंस का रे पोरा,
फक्त घरातले लोक जाणार आहेत, तू अजिबात जायचं नाही, तू काही घरातला नाही आहेस, तू बाहेरचा आहेस, तू इथेच थांब. मम्मी बोलत असते काही काम नाही आहे, मी या घरात येणार नाही आणि काही झालं तरी तिकडे कोणीही जायचं नाही. आता मात्र पप्पा तिकडे सत्या बोलतो, ए प्रभ्या, तुला कोणी विचारलं का तिचं ऐकायला? जर तुला ऐकायचं नसेल ना, सरळ तुझी तिकीट काढून देतो आणि जा बरं, सगळे निघून जा इथून, लवकरात लवकर तयार व्हा पटकन. महामायाचं काही ऐकायचं नाही. तिलासुद्धा चांगलं ठणकावतात. आणि आता मात्र मित्रांनो, सत्या असा काही रॉकिंग इकडे धमाका घेत असतो. मंजू असते इकडे पोलीस स्टेशनमध्ये. आता इकडे जो गुंड असतो ना, तो आता खूप दादागिरी करत असतो, मुजोरी करत असतो, बंदूक वगैरे घेऊन केबिनमध्ये आलेला असतो. मंजू इकडे काम करते आणि त्या गुंडाचा तोरा बघून, त्याची भाषा बघून मंजू त्याला चांगली धमकी देते. काय रे, पोलीस स्टेशन आहे, तुझ्या बापाचं घर नाही आहे, केबिनमध्ये जाऊन इकडे यायसाठी तुला परमिशन घ्यावी लागते. त्याचा माजोरडेपणा मंजूला काही पाहवत नाही. मंजू आता चांगली त्याला लाईनीवर आणते मित्रांनो. तिकडे मात्र तो बाहेरच पळतो. आता तिची परवानगी घेऊन परत आतमध्ये येतो. सरळ येऊन खुर्चीवर बोलतो, काय मॅडम, काय चाललंय? इकडे त्याची बंदूक तो आता तिच्या टेबलवर काय ठेवतो. अरे रवीची भाषा काय बोलतो, घोडा लईच नरम नरम दिसतोय बघा. आणि मी काय म्हणतोय, तुम्ही माझी 2 माणसं पकडलेत ना, त्यांना लवकरात लवकर सोडा. तुमचं जर काय असेल ना तर मी पैसे देऊन टाकतो, काय बंदोबस्त आहे ते करून टाकतो, किती तुम्हाला खिशे गरम करायचे सांगा, मी करून टाकतो, पण माझे माणसं सोडा. याच्या आधी तुमच्या आधी खूप इन्स्पेक्टरला मी पैसा पुरवला आहे, तुम्ही फक्त आकडा सांगा हो. आता मात्र मंजू बोलते, अच्छा असं झालं आहे का? पण तो तुझा जो घोडा आहे ना तुझ्या हातामध्ये, तो कधी चालवला आहे की नाही, की फक्त धमकी द्यायलाच ठेवला आहे? त्याला गंज वगैरे चढला नाही ना? आता मात्र तिकडे तो बोलतो, मॅडम थांबा, आता मी तुम्हाला एक शॉटच दाखवतो. तो खिडकी बाहेर आता एक म्हणजे गोळी झाडून दाखवतो मित्रांनो. इकडे मंजू त्याला चांगली लाईनीवरच आणते. आता मात्र हा भाग आपला आजचा इथेच संपतो. तर उद्या सत्याने मंजूला आता फोन केला आहे. मंजू इकडे पोलीस स्टेशनमध्ये आलेली असते आणि तो म्हणतो, लवकरात लवकर तुम्ही घरी या वाघमारे, आपली फुल फॅमिली तुम्हाला मान सन्मानाने आता घरी घेणार आहे. म्हणजेच मी आता घरी या, मी सुद्धा तुमचं स्वागताला तयार आहे. सत्याच्या घरचे आता इकडे मंजूच्या घरी पोहोचलेले असतात. इकडे मित्रांनो विचार चालू आहे मंजूच्या आईला, आता अमृताला, काय मग कुठे गेली माझी नाचून, कुठे दिसत नाही आहे. इकडे मात्र तिची आई उत्तरच देत नाही. ती म्हणते पोलीस स्टेशनमध्ये गेली आहे. कसं, कशाला गेली आहे तिकडे? सत्याने आधीच मंजूला फोन लावून सगळं सांगितलेलं असतं. मंजू काही आता पोलीस स्टेशनमधून घरी तर आलेलीच नसते शेवटपर्यंत. मित्रांनो आता काय उद्या धमाका होणार आहे, मंजूला बघायला आलेल्या पाहुण्यांचा काय आता गोंधळ होणार आहे, हे सगळं पाहण्यासाठी चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा.